सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। राजकीय वर्तुळातून नाशिक आणि मुंबईतील 36,000 कंपन्या बंद पडल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंनी संसदेत प्रश्न विचारला होता। दरम्यान शरद पवारांकडून सुद्धा या परिस्थितीवरती चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तर 76% कंपन्यांची त्या सुरू झाल्या नव्हत्या असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। नाशिक आणि मुंबईतील 36,000 कंपन्या बंद पडल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंनी संसदेत प्रश्न विचारला होता। वाजेंनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली। या प्रश्नावर अपेक्षित उत्तर मिळू शकलं नाही असा दावाही वाजेंनी केल्यामुळे खळबळ माजली आहे। मला माझ्या प्रश्नाला उत्तर मिळताना 36,000 जवळपास कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या। त्याच्यात मुंबई शहरात सगळ्यात जास्त 12,000 कंपन्या बंद पडलेल्या आहेत आणि नाशिकमध्ये जवळपास 840 कंपन्या बंद पडलेल्या आहेत। ही माहिती धक्कादायक माहिती समोर आहे। 36,000 कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही आहे। आजच बेरोजगार एवढे आहेत आणि त्याच्यात जे कामाला लागलेले आहेत, जे काहीतरी स्वप्न घेऊन कामाला लागतात, परंतु कंपन्या बंद पडल्यामुळे जेव्हा त्यांना नोकरी मिळत नाही, काम सुटतं आणि दुसरीकडे लवकर नोकरी मिळत नाही, कारण मग वेगळे प्रश्न निर्माण होतात की तुम्ही का बरं कंपनी बंद पडली, कामगारांच्या प्रश्नामुळे बंद पडली का। त्यामुळे बहुतेक कंपन्या नवीन कामगार घेण्याच्या मार्गावर आहेत, जुने कामगारांना कोणी घेत नाही। त्याआधी चाकण इंडस्ट्रीज फेडरेशनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिथल्या समस्यांचा पाढा मांडण्यात आला होता। चाकण MIDC मधल्या 20 कंपन्या खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे स्थलांतर करणार असल्याचं या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं। जवळजवळ 3,000 कंपन्या या परिसरात आहेत। या परिसरात कारखाने चालवणे म्हणजे गळ्यात धोंडा टाकून पाण्यात उडी मारणे अशी परिस्थिती आहे। पायाभूत सुविधा या परिसरात पुरवल्या जात नाही ही वस्तुस्थिती आहे। माझी नम्र विनंती आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या परिसरात आपण तात्काळ वॉर फुटवर या रस्त्यांचा विकास आपण करणं फार गरजेचं आहे। जर नाही केलं तर आपल्याला मोठा राजस्वाचा, उद्योगाचा, रोजगार कमी होण्याचा फटका बसणार आहे। पायाभूत सुविधा नसल्यामुळेच कारखाने या परिसरातून दुसरीकडे जाण्याचा विचार करत आहेत आणि त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यामुळे अशा परिस्थितीत या परिसरात कारखाने चालवणे अवघड होऊन बसलेलं आहे। या घटनांनंतर शरद पवारांनी फेसबुक पोस्ट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले। चाकणमधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे। या 20 कंपन्यांमध्ये सुमारे 2,000हून अधिक कामगार कार्यरत आहेत। 5 वर्षात 36,211 कंपन्या बंद, त्यामुळे किती रोजगार गेले याची माहिती सरकार दरबारी नाही। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगाचं स्थलांतर होणं भूषणावह नाही। राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक खिडकी यंत्रणा उभारावी। या मुद्द्यावरून शरद पवार आता चाकण MIDCचा दौरा करणार आहेत। तर पवारांच्या या पोस्टवर मुख्यमंत्री फडणवीसांनीही उत्तर दिलंय। चाकणमधल्या 20 कंपन्या प्रकरणी शरद पवार साहेब आज प्रत्यक्ष पाहणी दौरा करतायत आणि त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं होतं। तुम्ही सुद्धा त्या ट्विटला मी उत्तर दिलेलं आहे। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत। सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत। मात्र आता माझ्या ट्विटनंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। असं लक्षात येत आहे की 5-7 एजन्सीजमुळे त्याचा कोणी वाली नाही आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। किती